कैरीची कढी आहे. मिरची, कांदा, थोडेसे साईडला पापड. त्याच्याबरोबर मी हे पण केलं, म्हणजे भाकरी आहे ना, भाकरीबरोबर तव्यात पिठलं केलं. पिठलं भाकरीबरोबर पिठलं खायचं असेल तर कोणी पिठलं खायचं, हे खायचं असेल तर नुसतं भात आणि कढी खायचं असेल पण सध्या मी थोडंसं पिठलं पण केलं. माझी रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा. कढीला भाकरी छान असं चिकन कैरीची कढी. आता कैरीची चटणी करून दाखवते. कैरी स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर त्यात फोडी करून घ्यायची. कैरी किती आंबट. तांदूळ 2 वाट्या स्वच्छ, 1 वाटी स्वच्छ धुवून घेतला. त्याला 2 वाटे पाणी घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं. त्याच्यानंतर एक बाउल ठेवायचा आणि त्याच्यात मी ह्या 2 फोडी ठेवल्या. म्हणजे आपल्याला कढीची क्वांटिटी किती करायची त्याच्यावर अवलंबून ठेवायचं. त्याच्यात काय पाणी वगैरे काय घालायची गरज नाही. तर गॅस चालू करायचा आणि कुकरच्या 4 शिट्या होत्या त्याच्यावर ते चांगलं मऊ शिजून घ्यायचं. तोपर्यंत चांगलं शिजून घेईल. कुकरला 4 शिट्या द्यायच्या. कुकरचा गॅस इथं बंद केला आहे. कुकर ते गार होईपर्यंत हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं आणि थोडंसं जिरं सगळं वाटून घ्यायचं. कढीला फोडणीसाठी सगळी तयारी करून घ्यायची. अजून कुकर गार व्हायचा आहे. तोपर्यंत ओलं खोबरं शक्यतो टेस्ट येते कुठल्या पण भाजीला. जर ओलं नसेल तर मग सुकं वापरायचं, पण शक्यतो ओला खोबरं वापरायला बघायचं. तेल कमी वापरायचं, पण इकडं ओलं खोबरं वापरायचं. इकडे कढई तापायला ठेवल्या. कढई गरम करायला ठेवल्या. थोडंसं तेल, मोहरी, जिरे, कढीलिंब, त्याच्यानंतर हे खलबत्त्यातलं वाटण सगळं घालायचं आणि ह्याच्याबरोबर एक अर्धा चमचा बेसन घालायचं. बेसन घातलं तर थिकनेस होतं. आत्ताच बेसन घातलं तर काय होतं, त्याचा कच्चा वास निघून जातो. ॲक्च्युली ताकाची कढी करतोय की नाही त्याला मीठ शेवटी घालायचं, नाही तर ताक फुटायचे चान्स असतात. ह्याच्यात अगोदर घातलं तर चालतं. आता ह्याच्यात पाणी आलं. ह्या पाण्याला उकळी येते.
कुकरमधला मँगोचं काय झालं कच्च्या कैरीचं. सुपर. आता ह्याचं जरा गार व्हायला पाहिजे. गार झाल्यानंतर त्याचं स्किन तेवढी काढायची. तोपर्यंत हे साधारण उकळी होऊ देईल. तर गार होण्यासाठी कैरीच्या फोडी ह्याच्यात ठेवते. म्हणजे काय होईल, खलबत्त्याचं सगळं लागलेलं असते ते पण साईडचं येईल त्याच्याबरोबर. आणि लवकर गार पण होईल. फ्रीजमध्ये वगैरे काय ठेवायची गरज नाही. गार झाल्यानंतर हे चांगलं हातानं गाय स्मॅश करायला येईल, पण थोडा वेळ जाऊ दे. आता साधारण कोमट झाले. स्किन पहिला काढायची. काय ते खलबत्त्याला चिकटलेलं पण असते नाही, ते पण निघते आणि लवकर गार पण होते. इकडं उकळायला लागले. अजून उकळी. आंबा किती आंबट असतो की नाही त्याच्यावर ठरायचं. आमच्या इकडे जरा जास्त आंबट मिळतं. त्याचं खोबरी आंबा वगैरे असतं तर मग एक आंबा घातला तरी चालतं. ह्या आंबात जास्त आंबट असतं म्हणून मी कमी घातलं. आंब्याच्या सगळ्या साली काढून घेतल्या, कारण हे नको, साल चुकून जायला नको. व्यवस्थित कैरी स्मॅश केली असतं तर किती छान होते. आता आमच्या इकडे कसं आहे, आंबे आंबट जास्त असतात, त्यामुळं एक लहान गुळाचा खडा घालणार आहे. तुमचा आंबा जर सपक असला तर घालायची काही गरज नाही. चांगल्याला उकळी. आता गॅस बंद करते. आजचा माझा भेट कैरीची कढी आणि भात. रात्रीचा लाईट डिनर असते ना आमच्या, रात्री काय जास्त स्वयंपाक नसते, एवढंच काही. आणि ह्या मिरच्या तळून घेतल्यात साईडला, जिरा आणि हे घालून, मीठ घालून तेलात तळल्यात. आज माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब.